मोदी सरकार प्रचंड घाबरलं. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं. आता पंतप्रधान मोदी यांचा राजीनामा होणार. मोदी सरकार कोसळणार. अशा अनेक प्रकारच्या बातम्या आता सोशल मीडियावरती प्रसारित होऊ लागल्यात. पण या आंदोलनाचा मेन मुद्दा मोदी सरकार पाडणं किंवा पंतप्रधान मोदी यांचा राजीनामा नव्हताच. आंदोलनाचा मेन मुद्दा होता शिक्षण व्यवस्था. पहिल्यांदा असं घडलं, एखादं आंदोलन लोकसभेच्या दारामध्ये पोहोचलं. या अगोदर देशामध्ये अनेक आंदोलनं झाली, मग शेतकऱ्यांचं आंदोलन असो किंवा अन्न आंदोलन असो, पण ते आंदोलन लोकसभेपर्यंत पोहोचू शकलं नाही. या आंदोलन दडपवण्यासाठी सरकारने पूर्ण प्लॅनिंग केले. अनेक ठिकाणी तरुणांवरती लाठीचार्ज करण्यात आला. सरकारला वाटले होते त्यांनी चालवलेल्या हुकुमशाहीमुळे हे आंदोलन कायमचं संपेल, पण तसे झाले नाही. हे आंदोलन दिवसांदिवस वाढत गेलं आणि आज तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन वाढलं की सरकारला झुकावं लागलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला, मारहाण केली, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या, तरी देखील सरकार हे आंदोलन दडपू शकले नाही. शेवटी सरकारला या आंदोलनाच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. नेमकं या आंदोलनामधून कोणत्या मागण्या ठेवण्यात आल्यात? हे आंदोलन दडपवण्यासाठी आज दिल्लीमध्ये काय काय घडलं? लोकसभेच्या दारावरती पोहोचल्यानंतर या आंदोलनामध्ये काय घडलं? चला संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून घेऊ, कारण की आपल्याला प्रत्येक एक मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. सकाळपासून हे आंदोलन कसं दडपवण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि नंतर असं काय झालं, हे सरकार मागण्या ऐकण्यासाठी तयार झालं, त्यासाठी कोणत्या मंत्र्याला पाठवलं, संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. त्यामुळे आता व्हिडिओ प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका. दिल्लीच्या जंतर मंतरवरती गेल्या महिन्याभरापासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं, पण बऱ्याच लोकांनी ही बातमी दाखवलीच नाही. दिवसांदिवस हे आंदोलन वाढत गेलं, पण या आंदोलनाला खरं महत्त्व आलं ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे. सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसापासून उपोषणाला बसले होते, पण या सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्याकडे एक व्यक्तीसुद्धा भेटण्यासाठी पाठवला नाही. दुसरीकडे सोनम वांगचुक हे उपोषण मागं घेण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे जबरदस्तीने सरकारच्या आदेशानुसार, कोर्टाच्या आदेशानुसार सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून उचलण्यात आलं. लोक म्हणू लागले इथेच सरकारने सर्वात मोठी चुकी केली, कारण की सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर देशातील नागरिक, विद्यार्थी, तरुण प्रचंड संतापले. लोक म्हणू लागले ही तर डायरेक्ट हुकुमशाही आहे, सरकारने लोकशाहीवरती घाला घातलाय. त्याचा परिणाम असा झाला, जंतर मंतरवरती जेवढी आंदोलकांची संख्या होती त्यापेक्षा दुपटीने तिपटीने लोक त्या ठिकाणी आले. कारण की सोनम वांगचुक यांनी सर्वांना सांगितलं होतं 20 तारखेला लोकसभेचं अधिवेशन चालू होणार आहे, त्या दिवशी पार्लमेंटच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. यासाठी कालच दिल्लीमध्ये लाखो प्रचंड लोक जमले होते. विद्यार्थी होते, पालक होते, आई वडील होते. पण आता इथे लक्ष द्या, हे आंदोलन दडपवण्यासाठी इथेही सरकारने पोलिसांना आदेश दिले. सरकारने या आंदोलनाला, या मोर्चाला परवानगी दिलीच नव्हती. पण सोनम वांगचुक, कॉक्रोच जनता पार्टी यांनी अधिकृत घोषणा केली होती, जर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही आणि शिक्षण व्यवस्थेमधील त्रुटी सुधारल्या नाही तर 20 तारखेचा मोर्चा संसदेकडे निघेल. मग त्या ठिकाणी परवानगी असो किंवा नसो. आणि आज सकाळी घडलंही तसंच. लाखो तरुण, लाखो पालक, लाखो विद्यार्थी संसदेकडे मोर्चाच्या दिशेने निघाले. पण या ठिकाणी सरकारने काय केलं, जे लोक आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये सहभागी होतील त्या सर्व विद्यार्थ्यांवरती कारवाई केली जाईल असे नियम काढले. 144 नियम लागू केला, 163 नियम लागू केला. पोलिसांनी स्पष्ट आदेश दिले, जर कोणी कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावरती कारवाई होईल, त्यांना अटक होईल, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील आणि भविष्यामध्ये त्या तरुणांना अधिक प्रॉब्लेम होईल. एवढंच काय सांगितलं जात आहे, पोलिसांनी 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील दिली. पण पोलिसांनी जी काही कलमं सांगितली, ज्या काही घोषणा केल्या, त्याचा परिणाम उलटा झाला. कारण की सरकारला अपेक्षा होती जर पोलिसांनी कारवाया केल्या तर तरुण निघून जातील, मोर्चामध्ये कोणीही सहभागी होणार नाही. पण परिणाम उलटा झाला, दुपटीने तरुण या आंदोलनामध्ये सहभागी झाले. एवढंच काय, पोलिसांनी सर्व प्रयत्न केले. जंतर मंतरवरती येण्यासाठी जे रस्ते आहेत, संसदेकडे जाण्यासाठी जे रस्ते आहेत, ते पूर्णपणे ब्लॉक करण्यात आले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. तरी देखील आंदोलनकर्ते पाठीमागे हटले नाही. आंदोलनकर्त्यांची गर्दी एवढी वाढली की परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस पोलिसांनी अनेक तरुणांवरती, अनेक विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला. त्या संदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल देखील झाले. कारण की हे सर्व आंदोलनकर्ते पार्लमेंटच्या दिशेने जात होते. त्याच दरम्यान अश्रुधुराच्या नळकांड्या देखील सोडण्यात आल्या. त्याचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. पोलिसांचं म्हणणं होतं पार्लमेंटमध्ये आज अधिवेशन चालू आहे, त्यामुळे सर्व मंत्री उपस्थित आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं रक्षण करणं हे त्यांचं काम आहे.
गेटवरती पोलिसांनी सर्व तयारी केली होती. दुसरीकडे लोकसभेचं अधिवेशन चालू झालं. त्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी पहिल्याच दिवशी देशातील विद्यार्थ्यांची आणि तरुणांची बाजू मांडली. त्यामुळे अधिवेशनामध्ये मोठा गोंधळ उडाला. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. संसदेचं काम आज व्यवस्थित पार पडलं नाही. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामध्ये अनेक लोकांनी पाठिंबा दिला, पण सर्वात जास्त यामध्ये सहभाग होता तो विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा. त्यांच्यामुळेच हे आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहू शकलं. आंदोलनकर्ते पाठीमागं हटायला तयार नाही याची जाणीव सरकारला आली, कारण की अगोदरच पोलिसांनी लाठीचार्ज केलाय, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या, याचे व्हिडिओ प्रसारित होऊ लागले. त्यामुळे सरकारला भीती वाटू लागली. जर परिस्थिती आणखीन जास्त बिकट झाली तर मोठी अडचण निर्माण होईल. जे मोदी सरकार गेल्या महिन्याभरापासून कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत होतं, त्यांना वाटले होते हे आंदोलन दडपलं जाऊ शकतो, पण प्रत्यक्षामध्ये तसं घडलं नाही. आज देशामध्ये हे समजलं विद्यार्थ्यांची, तरुणांची ताकद किती आहे. जर विद्यार्थी तरुण रस्त्यावरती उतरले तर काय होईल याचे परिणाम आज अख्ख्या भारतामध्ये दिसून आलेत. त्यामुळे सांगण्यात येते मोदी सरकारमार्फत आज कॅबिनेट मंत्री असलेले JP नड्डा यांना बोलण्यासाठी पाठवलं होतं. त्यामध्ये सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टी या दोन्हींनी मिळून 3 महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. पहिली मागणी म्हणजे सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमधून लवकरात लवकर डिस्चार्ज देण्यात यावा. दुसरी मागणी ठेवण्यात आली केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. आणि तिसरी मोठी मागणी होती ज्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलंय पेपरफुटीमुळे, त्या प्रत्येक विद्यार्थ्यातील कुटुंबांना 1 कोटी रुपये मदत म्हणून दिली जावी. या निवेदनामध्ये असं देखील म्हटलंय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या नाही आणि मोदी सरकार त्यांच्या मंत्र्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे तर सर्वात प्रथम मोदी सरकारने त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा. याशिवाय शिक्षण व्यवस्था मजबूत करावी, त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी, जेणेकरून इथून पुढे कोणतेही पेपर लीक होऊ नये आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. आता या मागण्या सोनम वांगचुक कॉक्रोच जनता पार्टीच्या निवेदनामध्ये लिहिलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या मागण्या पूर्ण होतील का, की सरकार फक्त आश्वासन देते. कारण की अनेक वेळा असं घडतं, परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी अनेक वेळा खोटी आश्वासन दिली जातात, पण त्यानंतर एकही मागणी पूर्ण होत नाही. ही गोष्ट तर प्रत्येकाला माहिती आहे, मग ते सोनम वांगचुक असो किंवा कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य असो. त्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असा देखील इशारा देण्यात आलाय. आपल्याला वाटतंय का हे सरकार सहजपणे या 3 मागण्या पूर्ण करतील? म्हणजे ज्या शिक्षण मंत्र्याचा राजीनाम्यासाठी महिन्याभरापासून आंदोलन चालू आहे त्या शिक्षण मंत्र्याचा आत्ता राजीनामा घेतला जाईल. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपये म्हणून मदत मिळेल का? कारण की आपल्याला सर्वांना माहिती या सरकारने किती आश्वासन दिलेत आणि किती आश्वासन प्रत्यक्षात अंमलात आलेत. तर या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.